नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. काल त्या ठिकाणी MCCनं प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट राऊंड 1 जाहीर केलेली आहे आणि ॲच्युअर काउन्सिलिंगतर्फे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नामांकित महाविद्यालयामध्ये ऑल इंडिया कोटातून त्यांना MBBS त्या ठिकाणी भेटलेलं आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी डीम युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय केलेलं होतं त्यांना डीम युनिव्हर्सिटी भेटलेलं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 1मध्ये त्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं आहे, प्रथमतः अशा सर्व विद्यार्थ्यांना ॲच्युअर काउन्सिलिंगतर्फे हार्दिक शुभेच्छा. आता रिझल्ट तर आपला लागलेला आहे, राऊंड 1ची लिस्ट आलेली आहे. आता नेक्स्ट काय करायचं, MCCचे रूल्स काय सांगतात ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, MCCनं 2026मध्ये जे काही काउन्सिलिंग रूल्स आहे त्यामध्ये थोडेफार बदल केलेले होते. ते बदल कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. चॅप्टर 2 या ठिकाणी दिलेला आहे, चेंजेस इन अलॉटमेंट, रिपोर्टिंग, अपग्रेडेशन अँड विड्रॉवल, रिझायनेशन ऑफ अलॉटेड CE. ओके, तर काही चेंजेस झालेले आहेत, ते चेंजेस आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः या ठिकाणी 2 गोष्टी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे फ्रीज कॅन्डिडेट अँड फ्लोट कॅन्डिडेट. ओके, आता फ्रीज कॅन्डिडेट म्हणजे काय की आणि फ्लोट कॅन्डिडेट म्हणजे काय. ज्याही विद्यार्थ्यांना MCCच्या राऊंड 1मध्ये कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फ्रीज आणि फ्लोट हे दोन ऑप्शन त्या ठिकाणी आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत राऊंड 1मध्ये कॉलेज भेटलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना काहीही करण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांनी राऊंड 2ची वेट त्या ठिकाणी करायचा आहे, राऊंड 2चा, आणि नव्यानं फ्रेश चॉईस फिलिंग राऊंड 2साठी अशा विद्यार्थ्यांना करावी लागेल. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर 2 ऑप्शन MCCनं या ठिकाणी सांगितलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे फ्रीज कॅन्डिडेट नो अपग्रेडेशन. म्हणजे काय की ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याला भेटलेलं कॉलेज आवडले, परत दुसऱ्या राऊंडमध्ये जाण्याची इच्छा नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी फ्रीज कॅन्डिडेट नो अपग्रेडेशन हा ऑप्शन आहे. आता फ्रीज कॅन्डिडेट कोणासाठी असेल, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलंय आणि भेटलेलं कॉलेज आवडलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा फ्रीज कॅन्डिडेट नो अपग्रेडेशन हा ऑप्शन आहे. तर याच्यामध्ये काय करायचं नेमकं, तर विद्यार्थ्यांना भेटलेलं कॉलेज जर आवडलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी प्रथमतः आज 10 वाजेच्या नंतर किंवा 11 वाजेच्या नंतर कॉलेजला कॉल करायचा आहे. कॉलेजला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असेल, फी स्ट्रक्चर असेल, याबद्दल माहिती त्या ठिकाणी विचारायची आहे. आणि जे काही फी स्ट्रक्चर तुमच्यासाठी तुमच्या कॅटेगरीसाठी लागू असेल त्या फी स्ट्रक्चरचा DD, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुमचे जे काही सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल हे डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला जायचं आहे आणि ॲडमिशन करायचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना भेटलेलं कॉलेज आवडलेलं आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये जाण्याची इच्छा नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फ्रीज कॅन्डिडेट हा ऑप्शन निवडायचा आहे आणि आपलं जे काही ॲडमिशन आहे ते त्या ठिकाणी पार पाडायचं आहे आणि येणारं शिक्षण त्या ठिकाणी भेटलेल्या कॉलेजमध्ये पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर आता फ्लोट कॅन्डिडेट विलिंग टू अपग्रेड. आता ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 1मध्ये कॉलेज भेटलेलं आहे परंतु भेटलेलं कॉलेज त्यांना आवडलेलं नाहीये किंवा आवडलेलं आहे परंतु याच्यापेक्षा अजून बेटर कॉलेज भेटतंय काय, यासाठी त्यांना त्या ठिकाणी बेटरमेंटला जायचं आहे, दुसऱ्या राऊंडला जायचं आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी फ्लोट कॅन्डिडेट ऑप्शन आहे. असे विद्यार्थी त्या ठिकाणी अपग्रेडेशनसाठी जाऊ शकतात. ओके, कॅन्डिडेट who have been allotted seat but wish to upgrade in next round, that is round 1 to round 2 or round 2 to round 3, will fall under this category. They will give willingness for upgradation and will have to upload required documents for online document verification by allotted institute. There is no need to visit the allotted institute physically. ओके, तर ज्या अशा विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहे, कॉलेजला जाण्याची त्या ठिकाणी गरज नाही. 2026मध्ये काउन्सिलिंगमध्ये जो काही चेंज झालेला आहे हा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा बदल आहे. राऊंड 1मध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं असेल, जर तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं आहे, राऊंड 2मध्ये भाग घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी फ्लोट कॅन्डिडेट ऑप्शन आहे. अपग्रेडेशनसाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता
कॉलेजला व्हिजिट करण्याची अशा विद्यार्थ्यांना गरज नाही आहे. त्यांचे जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे हे त्या ठिकाणी एमसीसीच्या पोर्टलवर अपलोड तुम्हाला करायचे आहेत. ओके. आणि जे काही नोडल ऑफिसर असेल, ओके, डॉक्युमेंट्स चेकिंगसाठी कॉलेजचे, ते त्या ठिकाणी तुमचे सर्व डॉक्युमेंट चेक करतील. त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास तुम्हाला परत करेक्ट डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी देखील संधी दिली जाते. ते करेक्ट डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागेल, अन्यथा तुमची राऊंड 1 ची शीट त्या ठिकाणी कॅन्सल होते. ओके. तर विद्यार्थ्यांना या केसमध्ये कॉलेजला जाण्याची गरज नाही. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग तर झालेली आहे. सीट अलॉटमेंट. ओके. इफ सीट नॉट अलॉटेड, ओके, if no seat is allotted, candidate will become eligible to participate in next round as per criteria. ओके. ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटलेली नाही असे विद्यार्थी राऊंड 2 साठी पात्र असेल त्यांना फ्रेश चॉईस फिलिंग राऊंड 2 साठी त्या ठिकाणी करावी लागेल. आता फ्रीज कॅन्डिडेट हा आपण बघितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर सबमिशन अपलोडिंग ऑफ मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स वन टाइम अपलोड फॉर ऑल राऊंड्स. ओके. आता सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि हे डॉक्युमेंट्स अपलोड करणं मॅन्डेटरी आहे. तर कोणी अपलोड करायचे आहे? ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं आहे. मग तो फ्रीजची केस असेल किंवा फ्लोट कॅन्डिडेटची केस असेल, दोन्ही केसमध्ये विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ओके. त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट्स कुठं अपलोड करायचे आहे? एमसीसी काय सांगते? तर इट इज मॅन्डेटरी फॉर बोथ कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, दॅट इज फ्रीज and float, to upload the clear scan copies of documents on portal provided by MCC. ओके. तर एमसीसीच्या पोर्टलवर तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि प्रेफर काय करायचं आहे तर होतापर्यंत फायनल रिझल्ट आल्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर फ्रीज आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ज्याही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आढळली अशा वेळेस त्यांचं राऊंड 1चं सीट त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यानंतर फ्लोटची जर केस असेल, कॅन्डिडेट विल नॉट प्रोसीड फॉर फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट अलॉटेड इन्स्टिट्यूट, हावेवर देअर डॉक्युमेंट्स विल बी व्हेरिफाईड ऑनलाईन बाय द कॉलेज ऑथॉरिटीज. ओके. आता कॉलेज ऑथॉरिटीज तुमचं काय करणार आहे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे. त्याच्यामध्ये काही अनॉलॉमीज आहे का त्याचं डिटेक्शन कलर, जसं की ब्लर तुमचे स्कॅन कॉपी झालेली आहे, इनकरेक्ट सर्टिफिकेट आहे किंवा मिसमॅचिंग आहे कॅटेगरीमध्ये. ओके. त्याच्यानंतर मिसिंग एखादं डॉक्युमेंट्स असेल तर हे डिटेक्शन त्या ठिकाणी नोडल ऑफिसर इन्स्टिट्यूटचा त्या ठिकाणी करेल. जर काही त्रुटी त्या ठिकाणी आढळलेली असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे? रिअपलोड करेक्ट डॉक्युमेंट्स. ओके. टू अवॉइड कॅन्सलेशन्स ऑफ सीट कॅन्सल होऊ नये यासाठी करेक्ट डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे दिलेल्या वेळामध्ये. रिव्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होईल आणि जर ते फेल झालं तर राऊंड 1चं सीट मात्र त्या ठिकाणी कॅन्सल होईल. ओके. तर हे काही महत्त्वाचे रूल्स वगैरे आहेत. आता हा महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी दिलेला आहे. आफ्टर राऊंड 3 प्रोविजनल अलॉटमेंट रिझल्ट डिक्लेरेशन मॅन्डेटरी रिपोर्टिंग फॉर ऑल अलॉटेड कॅन्डिडेट ऑफ राऊंड 3 अँड फ्लोट कॅन्डिडेट ऑफ राऊंड 1 अँड राऊंड 2 हू डिड नॉट गेट अपग्रेडेशन्स. ओके. तर त्यांचं असं म्हणणं आहे की राऊंड 3 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज भेटेल अशा विद्यार्थ्यांना कॉलेज घेणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर जे काही फ्लोट कॅन्डिडेट्स असेल, म्हणजे ज्यांनी अपग्रेडेशनसाठी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता, अपग्रेडेशन बेटरमेंटसाठी ते राऊंड 1 पासून राऊंड 2 मध्ये गेलेले होते, राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटले. ओके. आणि त्यांना परत राऊंड 3 मध्ये जायचं आहे. म्हणजे जेही विद्यार्थी फ्लोट कॅन्डिडेटच्या केसमध्ये येतात अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि राऊंड 3 मध्ये नव्यानं ज्या काही विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे असं सर्व विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करणं त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. असा हा त्या ठिकाणी रूल आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी रूल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. एमसीसीचं इन्फॉर्मेशन ब्राउझर हे आपण त्या ठिकाणी रीड केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी, तसेच ज्याही विद्यार्थ्यांना पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. या पेड व्हॉट्सअप ग्रुपवर संपूर्ण काउन्सिलिंग रिलेटेड माहिती आपण टाकत असतो. त्याचप्रमाणे कॉलेजचं फी स्ट्रक्चर असेल, काउन्सिलिंगचे रूल्स असेल किंवा कॉलेजची रेफरन्स लिस्ट असेल, संपूर्ण माहिती तसेच तुमचे डाऊट हे सर्व ज्याही विद्यार्थ्यांनी हा ग्रुप जॉईन केलेला असेल अशा विद्यार्थ्यांचे आपण डाऊटसुद्धा त्या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो. दरवर्षी 1,500 पेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या या पेड व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असतात. ज्याही विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नक्की संपर्क साधायचा आहे.
ओके, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.